सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। 2 दिवसांपूर्वी धुळे शहरातील मोहाडी परिसरात घडलेल्या भीषण ट्रकच्या धडकेत दुचाकीचा अपघात होऊन ऊसतोड कामगार लक्ष्मण निंबाग गुंजाळ यांचा आणि 3 वर्षीय मुलगा आदित्य गुंजाळ यांचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेतील पीडित कुटुंबाला तातडीने न्याय व आर्थिक मदत मिळावी तसेच संबंधित ट्रक चालक व मालक यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वडार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। दिनांक 20/2/2026 रोजी कैलासवासी लक्ष्मण निंबा गुंजाळ हे आपल्या पत्नी व मुलांसह सासरवाडीहून घाणेगाव येथे गावाकडे जात असताना अवधान फाट्यावर राजस्थानच्या एका ट्रालाने त्या मोटरसायकल स्वारला धडक दिली। त्यात लक्ष्मण निंबा गुंजाळ आणि मुलगा आदित्य लक्ष्मण गुंजाळ हे जागीच ठार झाले आणि त्यांची पत्नी भाग्यश्री गुंजाळ आणि मुलगी हे अंत्य अवस्थेत छत्रपती शिवाजी हॉस्पिटलला उपचार घेत आहेत। परंतु हा सदर परिवार मोलमजुरी आणि ऊस तोडणी कामगार असल्यामुळे त्यांच्याकडे आज एक 10 रुपये सुद्धा त्यांच्याकडे शिल्लक नाही। वडील तर अत्यंत दयनीय अवस्थेत आहे, त्यामुळे तिथे उपचार घेऊ शकत नाही। आणि जो ड्रायव्हर होता त्या ट्रालाचा, त्या ड्रायव्हरकडे चुकीचं लायसन होतं, खोटे लायसन होतं किंवा नव्हतं, याबाबत त्याला पोलीस स्टेशनने अटक केली आणि रिमांड दिला। तर रिमांड देत असताना त्याला त्याच दिवशी जामीन होते। जर एवढी घटना 2 लोक मेले असताना जर त्या ड्रायव्हरला जामीन होते, हे कुठेतरी साशंक आहे। म्हणून झालेली जामीन ही रद्द करून अशा व्यक्तीला, जो ड्रायव्हर त्याच्याकडे जर लायसन नाही आणि मालकाने लायसन नसलेल्या ड्रायव्हरला राज्यात परराज्यात वाहन चालवायला परवानगी कशी दिली, हे म्हणजे त्या मालकाची हुकुमशाही झाली। आणि हुकुमशाही झाल्यामुळे त्यांना या मेलेल्या लोकांना काही सोयीसुविधा नाही, म्हणून आजपर्यंत ते पोलीस स्टेशनला मालक जमा झाले नाही। म्हणून आमची एकच मागणी आहे, त्या ड्रायव्हरवर आणि मालकावर 2 लोक वारल्याने, तिसऱ्या अंत्यावस्थेत असल्याने मनुष्य सदोष वधाचा गुन्हा दाखल करावा आणि लायसन नसल्यामुळे, त्या खोटे लायसन नसल्यामुळे तो बिगर लायसनचे इकडे तिकडे चालवत, त्याच्यावर 420चा गुन्हा याबाबतचे जे कठोर कारवाई करता येईल त्या प्रकारचे गुन्हे नोंद करावे पोलीस स्टेशनने आणि आम्हाला सहकार्य करा। जोपर्यंत आमची त्या मालकाशी सविस्तर सामंजस्यपूर्वक समाधानपूर्वक चर्चा होत नाही, तोपर्यंत त्यांना आपल्या ताब्यातून सोडू नये अशी आमची पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे।